चला तर मग महाशिवरात्र येते तर मस्त साबुदाण्याची खिचडी बनवूया। त्यासाठी 1 वाटी साबुदाणा घेतला, स्वच्छ धुवून घेतला। आता त्यात पाणी टाकून 5 तास भिजत ठेवायचा। 5 तासानंतर साबुदाणा छान भिजलाय, पाहू शकता। छान टपोरा झालाय। आता सुटसुटीत करून घ्यायचा एकदम। एक कढई ठेवली, कढईत 1 वाटी शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे छान भाजून घ्यायचे। बटाटा चिरून घेतलंय, तुम्ही हवं तर उकडून घेऊ शकतात। कढईत तेल टाकलं, तेलात हे बटाटे टाकून घ्यायचं, हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि परतून घ्यायचं। 1 मिनिटानंतर थोडंसं मीठ टाकून बटाटे परत छान परतून घेऊन झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। नंतर थोडे 2-4 शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि उरलेले शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा, असा थोडासा जाडसरच। आता बटाटा पण छान शिजले, पाहू शकता। लगेच आता भिजून घेतलेला साबुदाणा टाकून घ्यायचा, शेंगदाण्याचा कूट टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं। 1-4 मिनिट छान खिचडी परतून घ्यायची। या खिचडी खायला।